नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हे बघा आमचा आरसा असला खराब झाला आहे, त्याच्या आयला तोंड बघायचं नको वाटते. आणि ह्या ह्याच्यात कसं शूट करावं, तरी पण म्हणलं काय ऑप्शन नाही म्हणून घेतलं जरा शूट करून. आणि म्हणलं कामावर जायच्या आधी जरा स्किन केअर वगैरे घ्यावं करून. काय उन्हामुळं जरा तोंडाचा पर वाट लागून गेले आहे. तर जरा सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावून घेतलं, रेडी वगैरे झालो आणि गेलो पार्किंगला. जाताच महिना बघतच होती वाट ना, काय तिला केलं चालू. निघालो फील्डच्या दिशेनं. काल जरा पाऊस पडला होता म्हणून बघावं तिकडे नुसतं रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. तरी रस्त्याच्या कडकडनं वाट काढली आणि पोचलो लोकेशनवर. सकाळ सकाळ जरा भूक लागली होती म्हणून केला नाश्ता बिष्टा आणि केली कामाला सुरुवात. त्यात होती आज आमची मीटिंग. मग काय दिवसभराचं काम बिम संपलं आणि निघालो ऑफिसकडं आणि पोचलो ऑफिसला. हे आमचं ऑफिस, इथं होते आमची मीटिंग. आणि ह्या आमची पूर्ण टीम म्हणजे आमची आहे 5-6 जणांची टीम. पण असली खतरनाक की विचारायचंच काम नाही. आमची मीटिंग म्हणजे 2 तासाची मीटिंगमध्ये पाऊण तासाचं काम होतं आणि बाकी सगळा टाईमपासच चालू असते. आणि त्यातल्या त्यात आज मीटिंग संपून जायचं होतं जरा एका फंक्शनला. फंक्शन म्हणजे होतं मित्राच्या मुलीचा बड्डे. मग काय मीटिंग वगैरे संपली आणि निघालो बड्डेसाठी. जात जात म्हणलं जरा गिफ्ट वगैरे काहीतरी घ्यावं म्हणून गेलो गिफ्ट शॉपवर. तर मी घेतला होता ह्यो टेडी आणि मित्राने घेतली होती ही डॉल. गिफ्ट वगैरे घेतलं आणि गेलो फंक्शन हॉलवर. तर बड्डे गर्लसाठी आली होती एक स्कूटर गिफ्ट. तर स्कूटरचं जरा करायचं होतं उद्घाटन म्हणून बड्डे गर्लला बसवलं त्याच्यावर आणि तिचं केलं असं ग्रँड वेलकम. आणि तिचं वेलकम वगैरे करून गेलो हॉलवर गेलो की आपल्याला भेटले होते आपले जरा जुने मित्र. मग त्यांच्यासोबत जरा घेतला सेल्फी काढून. आणि स्वामिनीचा होता पहिलाच बड्डे त्याच्यामुळं जरा फंक्शन वगैरे चांगलं मोठं ठेवलेलं होतं. असं अशी ग्रँड एंट्री वगैरे ठेवलेली होती. एंट्री म्हणजे अशी खतरनाक होती ना बाई, की बघायचं कामच नाही. आणि हे बघा तिची एंट्री कशी होती खतरनाक, म्हणजे असं पूर्ण दोन्ही साईडनं फवारे, चारी बाजूनं असं धूर वगैरे खतरनाक, म्हणजे बघायला एन्जॉयमेंट भारीच होता बरं. मस्त डेकोरेशन वगैरे भारी केलेलं होतं. मग काय तिचा बड्डेचा केक वगैरे घेतला कट करून, तिच्यासाठी घेतलेलं गिफ्ट वगैरे तिला दिलं आणि आलो घराकडे.